केल्यानंतर सर थोडंसं आपल्याशी संवाद साधणार आहे. कृपया सर्वांनी शांत बसावं अशी विनंती आहे. रामकृष्ण हरी. आताच आमचे मामा चंद्रभान मामांनी काल आपल्या सर्वांच्या परिस्थितीचा मान देऊन जसं आजचे कीर्तन रूपी महाराज जे होते माननीय श्री प्रशांत महाराज कोटकर यांनी दोन गोष्टी आवर्जून सांगितल्या. पहिलं म्हणजे संस्कार आणि दुसरं म्हणजे आरोग्याविषयी. तर संस्काराविषयी आत्ताच त्यांनी जे मंथन केलं त्यासाठी त्यांनी भरपूर त्यांचं योगदान सेवेरूपी जे कीर्तन केलं ते अतिशय मनोहर होतं आणि त्या बाबतीत आपण सर्व ग्रामस्थ त्यांचे ऋणी आहोत. असेच एक आमचे स्नेही मित्र आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन जे दुसरं महत्वाचं जीवनामधलं सार्थक जी गोष्ट आहे ती म्हणजे आरोग्य. आरोग्य आणि अध्यात्म याची सांगड घालून जीवन अजून सुखकर कसं करता येईल यासाठी त्यांनी आपल्या विनंतीला मान दिलेला आहे. आजचे व्याख्याते आहेत माननीय श्री किरणजी वाटारे यांचा अल्प परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. त्यांचं वय वर्ष 47 आहे. गेली 35 ते 40 वर्ष ते स्वाध्याय परिवाराशी जोडलेले गेले आहेत. अविरत माननीय श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय परिवारातील सभासद आहेत, सदस्य आहेत आणि गेले जवळपास 10 वर्षापासून त्यांनी आरोग्य आणि अध्यात्म याची सांगड घालत अनेक हजारो लोकांचे जीवन त्यांनी पलटून टाकलेलं आहे. त्यांची साम मराठीला मुलाखत झालेली आहे. मंत्रालयात त्यांचं या विषयावरती व्याख्यान झालेलं आहे. आज त्यांचे अनेक व्हिडिओज भारतभरामध्ये भारताच्या बाहेरही प्रसिद्ध झालेले आहेत. आणि जसं भारताचा योगा प्रसिद्ध झाला तसं ही आपल्या भारताच्या अध्यात्मानी आरोग्याची खाण्यापिण्याची जी काही संजीवनी दिलेली आहे त्याचाही प्रसार माननीय श्री किरण भाऊ अनेक वर्ष करतायत. ते नुसतं बोलत नाहीत तर ते जगून दाखवत आहेत. तर त्यांच्या ज्ञानाचा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल करण्याची किमया करून जाईल असे मला 100% शाश्वती वाटते. आज त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येण्याचा मानस ठेवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी अभिनंदन करतो. आणि त्यांनी त्यांचं जे काही कार्य मागच्या अनेक वर्षात केलेलं आहे त्या कार्याचा परिचय आणि आपल्याला जीवनातील अध्यात्म आणि आरोग्य याची सांगड घालून जीवन अधिक सुखकर कसं करता येईल यासाठी मी त्यांना पाचारण करतो. मान्य श्री किरण भाऊ. जागतिक आरोग्य दिन आणि त्यातलं आज निमित्त आहे जागतिक आरोग्य दिन. म्हणजे हा संगम हा सोनेरी संगम आहे. म्हणजे आज अध्यात्म आणि आरोग्य या दोघांचंही मिलन होण्याने या ठिकाणी तुम्ही पाहता प्रशांत महाराज आणि किरण भाऊ. तर आपल्या गावकऱ्यांचं भाग्य आहे की आज आपल्यासाठी एक सोन्याचा दिवस आहे. त्याच्यामुळे कृपया 20 ते 25 मिनिटं प्रत्येकाने कान तन मन धन देऊन ऐकावं असं त्यांना विनंती करतो. थँक्यू. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दासम सख्यम आत्मनिवेदन. यामध्ये जी कीर्तन भक्ती आहे नारदांची गादी, आज तिथे मला बोलायची संधी मिळते माझं भाग्य समजतंय. भारतभरामध्ये खूप राज्यांमध्ये आणि खूप ठिकाणी मी लेक्चर दिलेत. पण ही जी जागा आहे भक्तिमय वातावरण आहे आणि इथं भक्त बसलेले आहे. इतर ठिकाणी कॉमन मॅन राहतात पण इथं फार मोठी लोक बसलेली आहेत आणि मी मोठं त्यांना म्हणतो जे भगवंताशी जोडलेले असतात. बाकी पैशावाल्याला मी मोठा नाही म्हणत. आणि अशा भक्तांची सेवा करण्याची संधी मला दिली. मी समस्त ग्रामस्थांचा जन्मभर ऋणी राहील. मी महाराजांना सुद्धा त्यांचे आभार मानतो का माझ्यासाठी त्यांनी लवकर कीर्तन आवडतं घेतलं. आणि हे फार मोठी गोष्ट आहे की एखाद्याला संधी देणं सोपी गोष्ट नाही आहे. मी खरंच त्यांचा ऋणी आहे का त्यांनी मला त्यांची वेळ दिली. समस्त माननीय समितीचे जे काही सदस्य असतील त्यांचा पण मी ऋणी आहे. मला जास्त काही छान बोलता येत नाही परंतु तरी प्रयत्न करतोय. मला संधी द्या.
प्रथम मी माझ्या गुरूंना वंदन करतो, कारण हे जे मी उभा आहे त्यात माझं योगदान काही नाही आहे. धन्याचा हा माल मी तव हा माल भारवाई फोडीले भांडार, धन्याचा हा माल मी फक्त कोण आहे एक हमाले. माझ्या गुरुचं सगळं काही आहे. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्री गुरुवे नमः. माझ्या गुरूंना प्रथम वंदन, कारण त्यांनी माझ्या जीवनामधला सगळा अंधकार दूर केला आणि मला एक ज्ञानाचा रस्ता दिला. तोच मी तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. आज मला समोर पांडुरंग दिसतंय. विठ्ठलाचं नाव घेतलं ते हृदय भरून येतं. अशा विठ्ठलाचं जेव्हा सानिध्यामध्ये राहून आपण स्मरण करतो तेव्हा प्रथम कोण आठवतं? ज्ञानोबा माऊली आठवतात. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. काय गर्जना होती ती. प्रत्येकाला सुख हवंय, प्रत्येकाला स्वास्थ्य हवंय, प्रत्येकाला आनंद हवाय, परंतु आहे का हो घराघरामध्ये? प्रत्येक जण एकमेकांना भेटतो तेव्हा पहिला शब्द काय राहतो? प्रॉपर्टी नाही विचारत, पहिला शब्द राहतो बरं वाटतंय का, तब्येत कशी आहे. आम्ही मात्र गाड्यापासून बोलतो हा बरं आहे, पण आमचं हृदय रडत राहतं, बाबा काय सांगू तुला माझं दुःख काय. बरोबर आहे की नाही? घराघरामध्ये ही परिस्थिती दिसून राहिली. घराघरामध्ये या समस्या आहे. आम्हाला भगवंताचं काम करायचंय, आम्हाला भगवंताचं लाडकं व्हायचंय, आम्हाला संतांच्या रस्त्याने चालायचंय, भगवंता तुझ्यापर्यंत यायचंय. पण काय सांगू देवा, चोहीकडे चंद्रभागा, कैसा येऊ पांडुरंगा. आमच्याकडे समस्यांनी भरलेली चंद्रभागा आहे. एक दुःख कमी होत नाही तर दुसरं पाचवीला पुजलेलं आहे. पहा ना तुम्ही, शारीरिक प्रॉब्लेम्स आणि मानसिक प्रॉब्लेम्स कोणाचे थांबून नाही राहिलेले. येऊ कसा तुझ्यापर्यंत? मांडी घालून बसावं म्हटलं तर गुडघे त्रास देत आहे. घराघरामध्ये डायबिटीज, बीपी हे बी पाचवीला पुजलेले. हातपाय मांडपाट कंबर दुखी तर विचारूच नका. आणि त्यात डॉक्टर आम्हाला सांगतात आता काय वजन वाढलंय, वय वाढलंय. कसलं वय वाढलं, कसलं वजन वाढलंय? 186व्या वर्षी पितामह भीष्म युद्धामध्ये शंख फुकतात, तिथं 60 वर्षाच्या वयस्कर माणसाला शेती फुकत नाहीये. आणि आम्ही सांगतो विज्ञान युगात पोहोचलोय, मंगळापर्यंत पोहोचलो, घरात औषधाचा डब्बा वाढला, याच्यापेक्षा प्रगती काय आमची? आणि आम्ही सांगतोय आमच्याकडे सर्व सुखसोयी आहे. आयसीयू मध्ये ऍडमिट होताना कोणत्या सुखसोयी तुमच्या कामाला येतात? सांगा मला. ज्यावेळेस आयसीयू मध्ये ऍडमिट होतात त्यावेळेस तुमचा पैसा कामाला येत नाही. तुमचे जे आपले आपले म्हणणारे ते आयसीयूच्या दरवाजाच्या बाहेर असतात. कोण रडत राहतो? ज्याला त्रास होतोय तो रडत राहतो. कोणत्याही दुखण्यामध्ये पार्टनर नाहीये. आहे कोणी पार्टनर? असे सगळे पाचवीला पुजलेले जे प्रॉब्लेम्स आहे, समस्या आहे, या विज्ञान युगात कमी नाही झालेल्या. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, योगा, नॅचरोपॅथी, आजीबाईचा वाटवा, घरोघरी सल्ले, सगळं काही असताना सुद्धा रिझल्ट मिळतोय का आम्हाला? तुम्ही फक्त विचारा, सर्दी झाली 4 जण छान सल्ले देतात, ज्याच्या मागे काही शेंडाबूड खाणे तो उत्तर देतो, रिझल्ट कसलेच नाही. वर्षानुवर्ष बीपीच्या, डायबिटीजच्या, थायरॉइडच्या, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खाऊ राहिलाय. आमच्याकडे 15 दिवसांनी रिपोर्ट नॉर्मल आलेला राहतो. कसं काय? ही आमची शक्ती नाहीये, देणार होतोय. म्हणून मी ज्या गोष्टी सांगतोय त्या जर व्यवस्थित समजलात तर तुमचं भलं, नाही तर आयुष्यभर डॉक्टरचं भलं. दुसरा काही पर्याय नाही. म्हणून नीट समजून घ्या. अहो एक कोरोना काय आला, एवढासा व्हायरस, देवापेक्षा मोठा आहे तो. आम्ही भक्ती सोडायला लागलो, नॉनव्हेज खाणं चालू केलं. अरे भगवंतावरचा विश्वास निघून गेला एवढ्याशा कोरोनाने. एक तरी पशु डिस्टर्ब झाला. विचार करा, तो बी पंचतत्वांनी बनलेला आहे, माणूस पण पंचतत्वांनी बनलेला आहे. क्षिती जल पावक गगन समीरा पंचरचित या आदम शरीरा पृथ्वी आप तेज वायू आकाश. सेम पृथ्वी, सेम पशु आणि माणसामध्ये समस्त दुनियामधले मानव डिस्टर्ब झाली. एक तरी पशु डिस्टर्ब झाला, कोणाला काही फरक पडला का? बरं, कारण ते निसर्गाच्या कायद्याने चालतात. मी तुम्हाला कुठलं खाणं बंद करणार नाहीये. मी सांगतो 4 पट खा, गाडी दिवशीने पळवा, सर्व्हिसिंग तर करा. तुम्ही सर्व्हिसिंगच करायला तयार नाही. मी कुठलंच खाणं बंद करणार नाही तुमचं, पण आज अर्धी गोळी तुम्हाला ऍसिडिटी देते, गॅसेस देते, बसलं तर 4 जण डिस्टर्ब करून टाकतात. म्हणून सांगतो ह्या ज्या गोष्टी नीट समजून घ्या. एक सुद्धा पशु डिस्टर्ब नाही झाला, कारण भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायात 26व्या श्लोकात भगवंत सांगतायत, अरे व्हायरस ते हे पावलोपावली येणार आहे. डेंगू, त्याच्यानंतर अजून काय ते इबोला,
त्याच्यानंतर अजून काय तो आता कोरोना आता पुढे अजून एक काहीतरी येऊ राहिले, हे 1760 व्हायरस येत राहणार आहे. काय घाबरतच जगायचं आम्ही? मिठाईच्या दुकानामधला जो उंदीर असतो तो कसा घाबरत घाबरत खातो, तसं आज आमचं जीवन चाललंय. आम्ही रोगाची काळजी घेतो. आम्हाला डायबिटीस आहे, गोड नाही खायचं. कोणी सांगितलं गोड खाल्ल्याने डायबिटीस होतो? आम्हाला कोलेस्ट्रॉल आहे, आम्हाला रक्तपातळच्या गोळ्या आहे, आम्हाला थायरॉइड आहे, सकाळी उठल्यानंतर गोळी खायची आहे. मी सांगतो 15 दिवसांनी गोळी बंद झालेली राहील तुमची. कोणत्या डॉक्टर मध्ये हिंमत नाही या गोष्टी बंद करण्याची. कारण तुम्ही इलाज करताय फांदीवर, मी तुम्हाला मुळात करायला लावणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, हजारो रिझल्ट, हजारो रिपोर्ट्स आहे आमच्याकडे. उगाच नाही बोलू राहिलोय मी. म्हणून सांगतो ह्या गोष्टी नीट समजून घ्या. गीतेत 9व्या अध्यायात 26व्या श्लोकात भगवंत सांगताय अँटीव्हायरस तुझ्या घरामध्ये, किचन मध्ये रोग आहे, किचन मध्ये औषधे, बाहेर कुठं शोधून राहिले तुम्ही? पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ता प्रयश्चती तदहम भक्ती परितम अश्नामी प्रयतात्मना. पान, फूल, फळ, पाणी जो मला भक्तिभावाने वाहतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो. मग हीच पानं वर्षानुवर्ष आपल्या ऋषींनी समजावले त्याप्रमाणे तुम्ही शंकराला बेलाचं पान नाही वाहत, गणपतीला दुर्वाने वाहत, विष्णू भगवंत किंवा कृष्णाला तुळसी माताने प्रसन्न पसंत. अरे हेच सगळं घरामध्ये, पण त्याची एक पद्धत आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम, ते काहीतरी कोणाचं तरी ऐकून नाही करायचं, शास्त्र सांगत त्याच पद्धतीने करायचं. त्याच गोष्टी मी थोड्याफार तुम्हाला सांगणार, कारण हा रस्ता माझा नाहीये, हा प्रभू रामचंद्रांचा आहे. कालच रामनवमी झाली आणि मी भाग्य समजतो का प्रभू रामचंद्रांनी मला आदेश दिला हे काम करायचंय. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासामध्ये होते. काय खाल्लं त्यांनी? करयार शाखा फलकंद सुमुरे ब्रह्म सच्चिदानंद श्रीरामचरित मानस मध्ये समजावलेलं आहे. आणि आम्ही जय श्रीराम म्हणणारे माणसांचा एक 10-15 दिवस सुद्धा आमच्या स्वतःला वेळ द्यायला तयार नाही. करून तर पहा, हाच रस्ता मी तुम्हाला समजवणार आहे. 3-4 दिवसापासून तुमच्यामध्ये जे बदल होतील, अनुभव तर करा, अनुभव करा. ह्या गोष्टीसाठी मी समजवायला आलेलो आहे. ही सेवा आहे. कुठल्याही प्रकारच्या औषधाची तुम्हाला गरज नाहीये. देवाने स्वास्थ्याची गाडी फुकट दिली. एकही पशु स्वास्थ्यासाठी पैसे खर्च करत नाही, औषधासाठी पैसे वाया घालवत नाही, कुठे जात नाही. आणि आम्ही मात्र आमच्या घरात औषधाचा डब्बा करून ठेवलाय. एक घर दाखवा मला असं तुमच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्र परिवारांमध्ये का ज्याच्या घरात गोळ्या औषधं नाहीये. आमच्या घरात, आमच्या दारात गाड्या 4 व्हीलर चांगल्या, टायर पंक्चर, काय कामाची ती गाडी? महाराजांनी मगाशी सांगितलं का शरीराचं महत्व किती अमूल्य आहे. खरंय, शरीर माध्यम खुलू धर्म साधनम. अरे शरीर हे भगवंतानी त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दिले. नरापणी करणी करे तो नारायण म्हणजे आहे. हे शरीर धर्माचं कार्य करण्यासाठी आहे. अरे पण इथं आमच्या स्वार्थाचे पण काम आमच्याच्यानी होत नाहीये, तर धर्माचं कार्य कधी करणार? कारण आम्ही रोगच एवढे घेऊन बसलेलो आहे. आणि आम्हाला वाटतं नाही आता आम्हाला असंच जगायचंय. आता काय वय झालंय? कसलं वय झालंय? 100 वर्षापर्यंत कुठल्या डॉक्टरची आवश्यकता नाही पाडली पाहिजे. डॉक्टर हे आपल्यासाठी देवच आहेत. मी निश्चित त्यांना देव मानतो, परंतु त्यांचं पण उजं थोडं कमी करा. तुम्ही पण काही करा. या जगात फुकट काही मिळत नाही. या जगात फुकट काही मिळत नाही. तुमचे प्रॉब्लेम तुमच्या हातात आहे, दूर करणं तुमच्या हातात आहे. फक्त 10 ते 15 दिवसाची गोष्ट आहे, तुम्हाला तेवढी फॉलो करायची आहे. नामदेव महाराज म्हणतात, देसी तेव्हा घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार, काय रोधू देवा तुझे कृपणाचे द्वार. तू पहिले घेतो मग देतो. अर्थात हे त्यांनी म्हणावं, आपली पात्रता नाही. पण म्हणायला म्हणून सांगतो का देव काहीतरी पहिले मागतोय का तू काहीतरी कर, तेव्हा तुला रिझल्ट मिळतील. आणि गीतेत पण भगवान अर्जुनाला तेच सांगताय, उदरेदात्मनात्मानम आत्मनो सदेत आत्मनो बंधुर आत्मेवर पुरात्मना. तुझा उद्धार तुला करावा लागेल. कोणी बाबा बुवा येऊन डोक्यावर हात ठेवून बेटा तेरा भला होगा म्हणणारा भेटला तर समजून घ्या तो देवाच्या विरुद्ध काम करतोय. कारण अर्जुनाला लढावं लागलं तर आपली लढाई आपल्याला लढावं लागणार का? 24 तास अर्जुनाबरोबर कृष्ण असताना सुद्धा भगवंतानी सांगितलं तू लढ, मी तुला साथ देईन. तेव्हा आपल्याला नाही लढावं लागणार. आवड्या आमच्या समस्या आहे अलग अलग प्रकारच्या. आम्ही वर्षानुवर्षे हा डॉक्टर ते डॉक्टर अमुक तमुक सल्ले करू वैतागलेलो, रिझल्ट मिळत नाही. कारण का? पुन्हा सांगतो त्याच्यासाठी काही करावं लागेल. आणि काय करावं लागेल हाच रस्ता समजावला मी तुम्हाला इथं आलोय. म्हणून थोडंसं ऐका, कारण हे ज्ञान बाहेर नाहीये. हे आपलं गीता वेद उपनिषदांमधलं ज्ञान आहे, हे शैक्षणिक ज्ञान नाहीये. म्हणून या गोष्टी नीट समजून घ्या. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि हे करत असताना फक्त पहिला जे आहे ते मनाची तयारी करा. कारण या जगामध्ये फक्त जर कमजोर करणारं कुणी असेल आपलं मन आहे. बाकी या जगात कुठली शक्ती आपल्याला कमजोर करीत नाही. म्हणून भगवंत सांगतात, भगवंत मदत कोणाला करता? हिम्मत मर्दा तो मदत आहे खुदा. हिम्मत ठेवा आणि 15 दिवसासाठी स्वतःच्या सर्व्हिसिंगला सफाईला वेळ द्या. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करतो 6 महिन्यात एकदा तरी. आपण म्हणतो का माझी गाडी कुठं खराब झाली, मी कशाला सर्व्हिसिंग करावी? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपल्याला 10 वेळा फोन येतो गाडी सर्व्हिसिंगला आणा. आपण म्हणतो का माझी गाडी व्यवस्थित आहे नंतर पाहिजे, जातो की नाही?
आपण आपल्या घराला रोज झाडू मारतो, पण दिवाळीची सफाई स्पेशल करतो की नाही? 4 पोते घाण बाहेर फेकतो आपण. कुठून आली ही घाण? घरात रोज झाडू मारतच होतो ना. मग त्याचप्रमाणे आपल्याला वाटतं का माझं शरीर साफ आहे? नाही. यासाठी एक दिवाळी आपल्याला बी करावी लागेल शरीराची. म्हणून 10 ते 15 दिवस स्वतःच्या सफाईला वेळ द्या. अहो, कचऱ्याच्या ठिकाणी आपण बसू शकत नाही. आपला देव कसा काय तुम्हाला स्वस्त बसू देईल? ज्या घरात घाण राहते त्या घरात प्रसन्न वाटतं का? त्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते. आपल्याला असं वाटतं अरे काय लोक एवढं छान घर असून सुद्धा कसे राहतात. पण ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्ये ऑटोमॅटिक आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते, प्रसन्न वाटतं. कारण स्वच्छतेचा परिणाम मनावरती पॉझिटिव्ह होतो, अस्वच्छतेचा निगेटिव्ह होतो. मग हे घर कोणाचं आहे? बॉडी इज वॉकिंग अँड टॉकिंग टेम्पल ऑफ गॉड आहे. भगवंताचं चालतं बोलतं मंदिर आहे. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे सर्वस्वच्या अमृती सन्निविष्टो, मी तुझ्या हृदयात बसलेलो आहे. मग अशा हृदयात असलेल्या भगवंताला आतमध्ये गॅसेस असेल कपनी गुदमरवतोय, तो कसा तुम्हाला स्वस्त बसू देईल? मग ही घाण कोणी काढायची? ज्याचं घर आहे तोच काढेल का? शेजारचं येऊन काढेल? मग घर कोणाचं आहे? आपण तर फक्त टाकायचं काम करतोय, सफाईचं काम तो करतो. घर कोणाचं आहे? भगवंताचं आहे. 13व्या अध्यायात गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्त विद्यते तद्यो व्यक्ती तत्प्राहु क्षेत्रज्ञ विदितात विदम. क्षेत्र म्हणजे शेत आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याला विचारा बरं, शेतामध्ये तू काहीच करू नको, काय होईल? नको असलेलं गवत उगल की नाही? कचरा उगल की नाही? पण चांगलं धान्य उगवायला मेहनत करावी लागते. तसं या शहरामध्ये रोगी व्हायला कोणी कोणी मेहनत केली? कोणीच नाही मेहनत केली. आले की नाही रोग? पण काढायला मेहनत आहे आणि करायचं कोणालाच नाही. कसं काय तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम दूर होईल? त्यासाठी देव ती सफाई करतो. मग देव म्हणतो हे माझं आहे, मलाच साफ करावं लागेल. मग देव काय करतो? 4 मार्गाने घाण बाहेर काढतो. आपल्या घराला कसा कचरा बाहेर काढायला जागा आहे, तसं या शहराला देव 4 मार्गाने घाण बाहेर काढतो. गटर चोकअप झाली ना तर कुठून तरी कचरा बाहेर येतो की नाही ओव्हरफ्लो झाल्यावर. तसं या शहरातला कचरा चोकअप व्हायला लागला तर 4 मार्गाने बाहेर येतो. एक टॉयलेटद्वारा, पिशाबद्वारा, स्किनद्वारा, नाका वाटे. या 4 मार्गाने निघालेली घाण आपण पाहू शकतो का? नाकातोंडातून कफ निघतो, सर्दी निघते, उलट्या निघतात, पाहू नाही शकत. अरे तुमच्याच शरीरातली ना, तुमच्याच शरीरात आहे. आता ती साचली आहे, निसर्ग काय करतोय? ती घाण बाहेर फुटतोय. तुम्ही काय करतात? याला ऍक्टिव्ह डिसीज म्हणतात. हे तुमचे मित्र असतात, ते सांगतात का गाडीच्या कार्बोरेटर मध्ये कचरा साचला, आता गाडी कुरकुर करती, सफाईला लावा. तुम्ही कोणाकडे लावता? डॉक्टरकडे लावतात. तुम्हाला वाटतं माझं डोकं दुखतंय, डॉक्टर चांगले गोळी दिली, झटपट गोळी घेऊन माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. गैरसमज आहे तुमचा. तुम्हाला वाटतं गुडघे दुखले, कंबर दुखले, सर्दी झाली, डायबिटीस आहे, बीपी आहे, रोज गोळी खाली, झटपट खाली, बुकळतात. हा गैरसमज आहे तुमचा. लक्षात ठेवा, गोळी काय काम करते ते तुम्हाला सांगतो. इथं बसल्या बसल्या जर अग्निशामकची गाडी इथं गेली, घंटी वाजवत, तर तुम्ही काय म्हणाल? कुठेतरी आग लागलेली. घंटी इंडिकेशन ही आग लागल्याची. घंटी बंद केली म्हणजे आग भिजत नाही. त्याप्रमाणे शरीरामध्ये रोगाची आग चालू झाली. तुम्हाला सर्दी, खोकले, ताप, घशाचे इन्फेक्शन, लूज मोशन जे काही चालू झालं ते शरीर सफाई करते, ते इंडिकेशन चालू झाले आणि तुम्ही त्याला गोळी घेऊन थांबवता. तुम्हाला वाटतं माझं हे थांबलं. तुम्ही घंटी बंद केली, आजाराची आग नाही. ऍक्टिव्ह डिसीज झाले, तुम्ही गोळ्या घेतल्या, त्याचा परिणाम त्याचा होतो क्रोनिक डिसीज मध्ये. तुम्हाला रोज गोळी खावी लागते काही काळानंतर. मग तुम्हाला बीपी, डायबिटीस, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल असं काहीतरी होतं, रोज गोळी खावी लागते. इथं बसलेल्यांमध्ये कितीतरी लोक जे आहेत ते रोज गोळ्या खाणारे आहेत. तुम्हाला वाटतं नाही गोळ्या खाल्ल्याने प्रॉब्लेम नाही होणार सॉल्व. त्याचा परिणाम काय? 3रा आजार चालू होतो. जशी विल पॉवर कमी व्हायला लागते, 3रा आजार चालू होतो, त्याला म्हणतात अनक्युरेबल डिसीज. आणि मग माणसाला डायलिसिस, पॅरालिसिस, कॅन्सर, हार्ट अटॅक काहीतरी होतं. आणि मग आपण म्हणतो 2 दिवसापूर्वी तो माणूस चांगला होता, मी त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या, आज असा अचानक कसा काय गेला? माणूस असा अचानक कधी जात नाही. ज्यावेळेस हे इंडिकेशन येतात तर तुला काहीतरी होतंय, सफाईला वेळ लावला पाहिजे. देतो आपण वेळ कधी? अरे ज्या गाडीला विकत घेऊ शकतो, 10 गाड्या दारात उभ्या करू शकतो एवढा पैसा आहे. 4 घरं विकत घेऊ शकतो एवढा पैसा आहे, त्याच्यासाठी एवढी काळजी. ज्याचे पार्ट बाजारात विकत मिळतात त्याची एवढी काळजी. पण बॉडीचा एक पार्ट डॅमेज झाला तर बाजारामध्ये विकत मिळत नाही, त्याच्यासाठी काही काळजी नाही. कोणाच्याही मागं लागायचं, कोणाचे सल्ले ऐकायचे? जर तुमच्या घरामध्ये नीट विचार करा, आजार म्हणजे काय. जर तुमच्या घरामध्ये खरकट साचलं तर किड्यांना, माशांना, मुंग्यांना, चिलट्यांना आमंत्रण द्यावं लागतं का? आपोआप येतात. जहा कुडा वा किडा, कारण किडा हा देवाने पाठवलेला सफाईचा कर्मचारी आहे. तुमच्या घरात खरकट साचलं तर किटाणू येतात. मग तुम्ही काय करायचं? चांगल्या डॉक्टरकडे जाऊन किटाणू मारायचं, औषध आणायचं का खरकट साफ करायचं? विचार करा. आज डॉक्टर लोक काय करताय? तुम्हाला औषध देतात. ते औषधाचं काम काय राहतं? औषधाचं काम किटाणू मारणं असतं, आजार घालवणं नसतं. म्हणून आपण म्हणतो दीर्घ आजाराने माणूस मेला का? कारण तो इलाज कुठं करत होता? फांदीवर. प्रॉब्लेम कुठं होता? मुळामध्ये. आणि मूळ म्हणजे काय? शरीरात साचलेलं खरकट. साफ केलं कधी? फक्त खायचं काम चालू आहे, थांबलं कधी? कधीच थांबलो नाही. अरे बिन ब्रेकच्या गाडीवरती बायको सुद्धा बसत नाही. आपल्या जीवनाला कधी ब्रेक लावला आपण? कुठं थांबलो आपण? अरे त्यासाठी तर एकादशी दिली. ऋषी मुनींनी सांगितलं बाबा 14 दिवस
नको तेवढं खाल्लं 15व्या दिवशी एकादशी. अध्यात्मातला अर्थ वेगळा आहे, अर्थ सगळ्यांना माहिती आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 मनबुद्धी देवाला व्हायचे. परंतु त्या दिवशी आपल्याला काय सांगितलं ऋषी मुनींनी? 14 दिवस खाल्लं, 15व्या दिवशी ब्रेक लाव, फलाहार कर. काय केलं आपण? फराळ केला. फलाहार शब्द कुठला आणि फराळ कुठला? कारण शिजवलेला पदार्थ पचायला 14 तास लागतात. त्या दिवशी थांबव आणि त्या दिवशी फलाहार कर. फलाहाराचा काय केला आपण? फराळ केला. कारण फळ 2 तासात पचता, बाकीचा वेळ तुमची सफाई होईल यासाठी एकादशीला उपवास सांगितलेला आहे. पण आपण ऐकलं काय आणि करतो काय? आणि मग म्हणतो मी एवढं करतो तरी देव माझ्याच मागे लागतो. देव कोणाच्या मागे नाही लागत. देव फक्त कर्माचं फळ देतो. कर्मण्यवाधिकार असते माफलेशु कदाचिन. म्हणून आपल्याला काय करायचंय? सफाई करायची. ती कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. मग ज्यावेळेस आजार मोठे होतात त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो, तेव्हा डॉक्टर काय म्हणतात? आता आमच्या हातात काही नाही राहिलं. सगळ्यांना माहिती घरदार विकायची वेळ येते. सोपी गोष्ट नाही. फार राहणारे लोक पाहिले मी, पैशावाले, आणि माझ्याकडे रोज तेच काम आहे. म्हणून सांगतो बाबांनो, आपल्या घरात सगळे घराच्या बाहेर काही नाहीये. कस्तुरी कुंडल बसे मृग धुंडे वनमाई. कस्तुरी मृगाजवळ राहते ते वनात फिरतात. तसं आमची परिस्थिती. कोणता डॉक्टर चांगला? वय वाढत चाललं तसं आमची डॉक्टरची मोबाईल वाढून राहिली आणि रिझल्ट मात्र कवडीचा नाही. वेळ वाया, पैसे वाया, औषधं वाया, आणि आम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ राहिलो. आमच्या झोपा उडून जाऊ राहिल्या. देवा कोणत्या जन्माची पाप भोगू राहिलो जे मला एवढे रोग राहिलेले? शेवटी आपण असं म्हणतो. आणि डॉक्टरही म्हणतात आता आमच्या हातामध्ये काही नाही, आता त्याच्या हातात. तो पण नाही ऐकत. तो का नाही ऐकत? त्याचं कारण हे काही डिपार्टमेंट देवाकडे नाहीये. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? अरे ज्याचं डिपार्टमेंट ज्याच्याकडे आहे तोच ते काम करणार आहे. ऋषी मुनींनी स्वास्थ्य कोणाकडे मागितलं? आरोग्य कोणाकडे मागितलं? उपनिषदांमध्ये सांगितलंय आयुर्बलम यशोवरच्या प्रजा पशून वसुनीच्या ब्रह्मप्रज्ञांच्या मेधांच्या त्वन्नो देही वनस्पते. हे वनस्पते आम्हाला आयुष्य, आरोग्य, बल, वैभव, समृद्धी, शक्ती सगळं काही प्रदान कर. ते वेळे नव्हते मागायला, कारण देवाने सांगितलेलं आहे अरे बाबा मला ब्रह्मांड सांभाळायचे, फक्त तुझीच काळजी नाही मला. देवाने गीतेत सांगितलंय 15व्या अध्यायामध्ये गामा विश्वचे भूतानी धारयाम्य मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूतवारसात्मका. चंद्रप्रकाश द्वारे सर्व वनस्पतींमध्ये मी औषध भरून ठेवलंय. मग तिकडे जायच्या ऐवजी तू माझ्याकडे कशाला येतो? कधी गेलो आपण? कधी अनुभवलं आपण का माझ्या घरात आलेल्या भाज्या, माझी फळं हीच माझी औषधे? त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा 1 रुपया खर्च करायची गरज नाहीये. म्हणून सांगतो अनुभव तर करा. हे आयुष्य परत परत भेटणार नाहीये. 84 लक्षाचा फेरा मारून जर मी आलेलो आहे तर मला त्याचं लाडकं बनायचंय. मग त्या लाडकं बनायचं असेल तर मला काय करायचंय? दशा बदलायची ना, दिशा बदला ना, परिस्थिती बदलायची माझी, रस्ता बदला ना. भरपूर खर्च करून झालाय, भरपूर सल्ले ऐकून झाले, भरपूर सगळं काही करून झालंय ना, काही फायदा नाही झाला ना. आता तुमच्या घरामध्ये अनुभव करा. तुमच्या घरात सगळं काही आहे. अनुभवातून सांगतोय 15 दिवसात तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला मला फोन करा. पण लक्षात ठेवा फॉलो तुम्हाला करावा लागेल, परफेक्ट करावं लागेल, स्वतःशी प्रामाणिक राहावं लागेल. मास्तर 100 विद्यार्थ्यांना सारखं शिकवतो म्हणून प्रत्येक जण पासच होईल असं नाहीये. लक्षात आलं मी काय सांगतोय? त्यासाठी प्रत्येक जण इमानदार असावा लागेल. म्हणून मी सांगतो तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. 3-4 दिवसापासून तुमच्या शरीरामध्ये बदल पहा. मला लोक म्हणतात सर कधीपासून फायदा होईल? मी सांगतो ज्या दिवशी घराला सफाई केली त्या दिवसापासूनच रिझल्ट दिसायला लागेल. झाडू मारला आणि सफाई झाली नाही असं होईल कधी? आणि असं होत असेल तर तो झाडू मारण्याचा दोष आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून सांगतोय 15 दिवस स्वतःला वेळ द्या. हे तुमचे गुडघेदुखी, कंबरदुखी, बीपी, डायबिटीस सारखे रोग हे रोग नाहीये. हे फक्त काय शरीरामध्ये साचलेली घाण आहे. हिला मोकळं करा. किमान 3 महिन्यात एकदा, किमान 4 महिन्यात एकदा. अरे वेळ द्या. अरे पृथ्वी सुद्धा वर्षातनं 2दा सफाई करते. त्याला नवरात्र म्हणतात, जे आता होऊन गेली, कालच परवाच झाली. एक चैत्र नवरात्र राहती मार्च एप्रिल मध्ये, एक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये. त्यावेळेस ऋतू परिवर्तन होत असतं आणि या ऋतू परिवर्तनामध्ये प्रत्येकाचे सर्दी, खोकले, ताप, घशाचे इन्फेक्शन सारखे आजार बाहेर येताना आपल्याला वाटतं साथ आली. साथ वगैरे नाही आली की घाम बाहेर निघायची लक्षणं असतात. याच्यात घाबरायचं नसतं. फक्त काय करायचं राहतं मी सांगतो तेवढ्या गोष्टी समजून घ्या. तुमचे सगळे आजार जे आहे ते 3-4 दिवसानंतर नॉर्मल व्हायला लागतील. म्हणून हे 15 दिवस ते 10 दिवस तुमची किती मानसिक तयारी त्याप्रमाणे करा. मी आता 20 दिवस रसाहार केलेला आहे. हा रसाहार कशासाठी आहे? तर शरीर जाळायसाठी नाही, तर शरीरातली घाण बाहेर काढा. ही घाण बाहेर काढायसाठी एक 10 ते 15 दिवस स्वतःला द्या. पहिले मनाची तयारी करा का मला माझ्यासाठी करायचंय, माझ्या घरासाठी करायचंय, माझ्या भगवंतासाठी करायचंय, कारण मला देवाचं लाडकं बनायचंय. यासाठी मला रस्ता बदलायचा आहे. दिनचर्या जी आहे ती आतापर्यंत जी तुम्ही करत आला आहात त्याच्यामध्ये फक्त थोडा बदल करा. अगदी थोडा बदल करा. आपल्या घरातला गॅस एक 10 दिवसासाठी बंद करा. स्वतःसाठी नका, घरासाठी. कोणीतरी घरातल्या एकाने करून पहा. रस्त्याचं काम चालू असताना रस्त्याला बोर्ड राहतो ना, काम चालू रस्ता बंद. त्यावेळेस किती VIP असतात ते रस्त्यावर जाऊ दिलं जातं नाही. एकदा का त्या रस्त्याचं काम चालू असतं त्यावेळेस तुमची गाडी, तुम्ही किती VIP असू द्या, त्यावेळेस तुम्हाला बाजूच्या रस्त्याने जावं लागतं. ट्रॅफिक जाम राहते. तुमची गाडी किती AC भारीतली असू द्या, तुम्हाला त्रास होतो. हान वाजता, डोकं दुखतं. तुम्ही म्हणता काय डोक्याला त्रास आहे? तुम्ही काय करताय? तुमची चिडचिड होते. तुम्ही काय करता? सहन करता, समय देता, संयम ठेवतात. दुसरं काय तुमच्याकडे?
पण त्याच रस्त्याचं काम झाल्यावर तुम्ही काय म्हणता, अरे गाडी आता 150 पळवा, काही टेन्शन नाही, रस्ता चांगला झाला, सहन केलं की नाही? अरे एका रस्त्याचं काम होतं तर इतकं सहन करावं लागलं. इथं 72,000 रस्ते, डॉक्टरला कळत नाही, रिपोर्टवर रिपोर्ट काढले जातात, सापडत काही नाही. 72,000 रस्ते साफ करायचे, कोण करणार? सहन करावं लागल, समय द्यावा लागल, 10 दिवस नाही देऊ शकत. आणि हे रस्ते कोण साफ करतं? डॉक्टरांना विचारा, डॉक्टर जेव्हा देऊन घेतात ते एकच सांगतात, आय ट्रीट ही क्युअर. आमचं काम ट्रीटमेंट देणं, क्युअर करणं नाही. मग क्युअर कोण करतं? आज बसलेली शक्ती करते. या शक्तीला 10 दिवस नाही देऊ शकत, 15 दिवस नाही देऊ शकत, एवढे कमजोर आहात. अरे देवाचे भक्त म्हणवतो ना, करीलच. म्हणून सांगतो तुम्हाला, एक 10 ते 15 दिवस स्वतःसाठी द्या. कधी तुम्हाला दवाखान्याची वेळ येणार नाही. आज माझ्याकडे MD डॉक्टर येतात अपॉइंटमेंट घेऊन. दुसरी गोष्ट, डॉक्टर लोक माझे मोठमोठे सेमिनार घेतात, कारण मी सांगतो डॉक्टर हे आपले मोठे भाऊ आहे, परंतु त्यांना त्रास होणार नाही याच्या आधी आपल्याला हे काम करायचंय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग ह्या 15 दिवसासाठी म्हणा का 10 दिवसासाठी म्हणा, तुम्ही किती स्ट्रॉंग आहात त्यानुसार सकाळी उठल्यापासून कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत निर्जला उपवास करायचा. जर तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या शक्तीच्या अनुसार करा. तुम्हाला वाटतं आम्हाला कामं खूप, एक लक्षात ठेवा, आता मी जेव्हा काही बोलतोय ना त्यावेळेस तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी चालू होईल. मला जमल का? यांना काय लागतं? ऑफिसमध्ये बसून बोलणारी माणसं, यांना काय कळतं खेड्यामध्ये शेतकऱ्याला काय मेहनत राहते. मी सगळ्या अनुभवातून गेलेलो आहे, माझ्याकडे सगळे लोक येतात. लक्षात घ्या, मी ज्या गोष्टी सांगतो या करून पाहायसाठी सांगतोय. नाही जमलं तर चालू द्या दवाखाने, तुमचे डॉक्टर तुमचे पैसे खेळत बसा. पण मी सांगतो स्वस्थ राहायचं असेल तर काही गोष्टी फक्त समजून घ्या. सकाळी उठल्यापासून कमीत कमी 10 ते 12 वाजेपर्यंत निर्जल उपवास करा. तुमची मानसिक पॉवर जर नसेल तर कमीत कमी 1 तास उपवास करा, 2 तास उपवास करा. पण रस्त्याला लागत खरं. इथं मी बसल्या मुंबई करीत राहिलो, तो मुंबई येणार आहे का? येणार नाही. चालावं लागल, बसावं लागल. त्याप्रमाणे तुम्हाला आरोग्य हवं असेल, स्वास्थ्य पाहिजे असेल, कुठंतरी सुरुवात करा. 10 दिवसाचा तर खेळ आहे. सकाळी उठल्यापासून कमीत कमी 10-11 वाजेपर्यंत 12 पर्यंत निर्जला उपवास करा. त्याचं कारण आपलं शास्त्र सांगतं, आहारम पचती शिखित दोषान आहार वर्जित. अन्न पचवायचं काम जठराग्नी करतो, पण त्याला खायला दिलं नाही तर तो तुमचे दोष पचवतो. घरामधली जर गृहिणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धुणं भांडी झाडून स्वयंपाकच करू राहिली, तिला रिकामा वेळ नसेल तर ती घराच्या माळावरचा कचरा कधी काढी, घराचा जाळं कधी काढी? ती म्हणून मला इथंच वेळ नाही, मी ते काम कधी करू? मग आपल्या घरात आपण रिकामे नाही तर आपण आपल्या घराची सफाई करीत नाही. आतल्या जठराग्नीची शक्ती जर रिकामीत नसेल, तिला जर तुम्ही रिकामा वेळ देत नाही तर ती तुमची सफाई कधी करणार? आणि मग एक वेळ असा येतो की निसर्गापुढे आपलं पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान, अहंकार चालत नाही. मी म्हणणारे शेवटी दिवसात तारे पाहतात आणि ICU मध्ये ऍडमिट होतात. त्यावेळेस तोंडाचा वास गेला, तोंडाची चव गेली, नाकाचा वास गेला, गिळत नाही आणि सलाईनवर सलाईन, आणि मग आगतिक लाचारून तिथं पडलेला राहतो. आणि मग आपण म्हणतो का नाही मी जेवलं नाही तर कसं होईल, आणि तुम्ही तर मला उपवास सांगताय, सकाळी तर खाल्लं पाहिजे. मग जेवणातून शक्ती मिळतीये ना, तर मग तुम्ही पेशंटला भेटायला जाताना पंचपक्वान्नाचं जेवण का बरं घेऊन जात नाही? तुम्ही तर फळं घेऊन जातात. अहो त्याला जेवणाची पण ताकद नसती. शक्ती कशामध्ये असते? नीट विचार करा. शुद्धतेमध्ये शक्ती आहे, ध्यानात शक्ती आहे, झोपेत शक्ती आहे. आपण म्हणतो लहान बाळाला झोपू द्या, जास्तीत जास्त झोपू द्या, वाढ होते. आणि कच्च्या आहारामध्ये शक्ती, म्हणून कुठलाही पशु थकलेला दिसत नाही. गटारीचं पाणी पिऊन उकळणार खाणाऱ्या पशुला डायबिटीज, BP, थायरॉइड, हातपाय मारपट, कंबरदुखी नाही. पण इथं मात्र पंचपक्वान्ना काजू बदाम खाणाऱ्या प्रत्येकाला काही ना काही रोग आहे. तो गवत खाऊन डोंगर चढताना थकत नाही, आणि आम्ही मात्र सगळं काही खाणारी माणसं आज 4 मध्ये चढत नाही. आज आमची परिस्थिती 2 मजले बांधले, घरातले वयस्कर माणसं वर जाऊन नाही राहिलेली. कुठे गेली ताकद? कुठे गेली ताकद? ही ताकद जी आहे ना, ही कशाने गेली? बॉडीमध्ये वाढलेल्या ऍसिडमुळे. आज आम्ही 40 मध्ये 60 अनुभवतोय आणि 50 मध्ये 70 अनुभवतोय. म्हातारपण आम्हाला लवकर येऊ राहिले. त्याचं एकच कारण आहे, बॉडीमध्ये वाढलेलं ऍसिड. म्हणून आम्ही सांगतो ही मात्रा कमी झाली, तुमच्यामध्ये तारुण्य कसं होतं त्याचा अनुभव घ्या. आपले ऋषीमुनी 100 वर्षापर्यंत निरोगी राहायचे. आपल्याला त्याच रस्त्याने चालायचंय. म्हणून सकाळी उठल्यापासून कमीत कमी 10-11 पर्यंत उपवास करा. हा निर्जला असला पाहिजे. बिलकुल पाण्याचा थेंब घेऊ नका. 3-4 दिवसानंतर तुम्हाला ताण भूक लागणे विसरून जा. सकाळी उठल्यानंतर जर भूक लागत असेल तर ती तुम्हाला नाही लागत, ते तुमच्या आतमधल्या असलेल्या रोगाच्या पेशींच्या ज्या रोगाच्या पेशी त्यांना लागते. हा अनुभव घ्या. मी दर महिन्याला मार्कंडेयासारखा दिव्य पर्वत निर्जला उपवास करून चढू जातो. मी गिरनार सारखा पर्वत 3 तासात निर्जला उपवास करून गेलोय, आणि केदारनाथ सारखा पर्वत पण 10 तास 18 अध्यायाचं पारायण करत वरपर्यंत गेलोय, कुठलंही पाणी न पिता. आणि मी दर महिन्याला मार्कंडेय पर्वतावर जात असतो. हे मी लोकांना का दाखवतो? कारण अरे बाबांनो, आपल्या शरीरामध्ये भरपूर सारी शक्ती भरलेली आहे. अनुभव तर करा. तुम्ही नका एवढे मोठे आगुरी प्रयोग करू, पण कमीत कमी मी जे सांगतोय करून तर पहा. उपवास करून पहा. कमीत कमी 9, 10, 11 जेवढा होईल तेवढा. हा उपवास सोडताना पहिला ज्यूस प्यायचा आपल्याला हिरव्या पालेभाज्यांमध्ये कच्च्या पालकाचा, जो बॉडीचा अँटीव्हायरस आहे, जो तुम्हाला कधीच कुठल्या व्हायरसला जवळ येऊ देणार नाही. हे नुसतं तोंडाने बोलत नाहीये, मी करून दाखवलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये ICU मध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये लोकांना, मी पेशंटला कोरोनामध्ये पालक ज्यूस पाजलेले,
अगदी पाणीपुरीच्या पाण्यासारखे राहतात. ज्या घरामध्ये हा ज्यूस असेल 10 रुपयाची पण पालक नाही, त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन होणार नाही. हे वाक्य लक्षात ठेवा. कोरोनाच्या काळात मी गुजरातमध्ये 11 महिन्यात 118 गावांमध्ये जाऊन प्रबोधन करून आलेलो आहे. ज्या काळात घरातला माणूस दुसऱ्या माणसाजवळ जात नव्हता. म्हणून तुम्हाला सांगतो, नुसता बोलत नाहीये, केलेल्या गोष्टी आहे, अनुभवातल्या गोष्टी करून तर पहा. हा जो पालक ज्यूस आहे हा कसा बनवायचा? घरामध्ये जी पालक असेल ती 250-300 ग्रॅम पालक कच्ची, शिजवायची नाही. शिजवलं का ते मृत होतं, कच्चं घ्यायचंय. 250-300 ग्रॅम पालक, त्यात सेंदो मीठ, गूळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर, चाट मसाला आहे. घरातल्याच वस्तू सांगितल्या मी, घराच्या बाहेरचं काही सांगितलेलं नाहीये. हे सगळं मिक्सर मध्ये टाका, पाणी टाका 1 ग्लास आणि गाळून घ्या. 3 तास ज्यूस टिकतो. कुठं जायचं असेल तर बॉटल मध्ये न्या. 1 ग्लास ज्यूस म्हणजे एका जेवणाची ताकद आहे. तुम्ही 4 पोळ्या जरी खाल्ल्या तर 14 तासांनी एवढा ज्यूस बनतो, बाकीची घाणच बनते. ही घाण बाहेर निघत नाही. तिचा परिणाम काय होतो? बॉडीमध्ये 3 प्रकार होतात. जे आपण खातोय त्याचे 3 भाग होतात. गॅस ऍसिड कफ, वात पित्त कफ. वात वाढला, वात गॅसमुळे वाढतो. गॅस कुठं असतो? जिथं गोबर आहे तिथं. जिथं गोबर आहे तिथं आपण बसू शकत नाही. आतमध्ये आपल्या गोबर राहतं, गॅसेस. देव कसा स्वस्त बसू देईल? मग तुम्हाला 3 गोष्टी होतात. गॅसेस वाढले तर वात होतो. वाताने 3 गोष्टी होतात: सांधिवात, आमवात, पेशीवात. वात वाढला, सांधिवात, सांधिवातात जॉईंट दुखतील. आमवातात पोट दुखेल, पेशीवातात स्नायू दुखतील. आणि डॉक्टर तुम्हाला काय सांगता? हाडं कमजोर झाली. 100 वर्षाच्या आत माझी हाडं कमजोर व्हायला लागली. 50 पोते बैलाच्या बैलगाडीत वाहून त्याची हाडं कमजोर नाही. त्याला कमरेला गॅप नाही, मानेला गॅप नाही, पाठीला गॅप, गुडघ्याला गॅप नाही. आणि आमच्याकडे खाता पिता काही आम्ही केलं नाही, आमची गॅप पडत चालली, हाडं कमजोर होत चालली. कशी काय? डोक्यातनं भ्रम काढा. जोपर्यंत शरीरामध्ये वात आहे तोपर्यंत दुखणं कधीच दूर होणार नाही. तुम्ही किती मसाज करा, किती ट्रीटमेंट करा, किती व्यायाम करा. मी योगा टीचर पण आहे, पण तुम्हाला आता एकही योगा सांगणार नाही. काय आवश्यकता नाही सध्या. मोकळा करा शरीराला. म्हणून हा वात वाढला तर सांधिवात मध्ये जॉईंट दुखतील, आमवातात पोट आणि पेशीवातात नाही दुखतील. ह्याच शरीरामध्ये गॅसेस वाढले, याच शरीरात ऍसिड वाढलं तर थकवा येईल, कमजोर येईल. तुम्हाला वाटतं मी खूप काम केलं. हे डोक्यातनं काढा. हे जे झोप येते, दांबळ्या येतात, कुठलाही पशु दुपारी दांबळी देत नाही, शनिवार सुट्टे घेत नाही. आम्हाला मात्र खाता पिता झोप येतात. बॉडीमध्ये जितका ऍसिड वाढेल तितका थकवा लवकर येईल. म्हणून आपल्याला कच्चा आहार करायचा आहे, शरीराला जाळायसाठी नाही. म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. थोडा वेळ कमी असल्यामुळे मी शॉर्ट मध्ये घेतो. म्हणून लक्षात ठेवा का शरीरामध्ये आपण जे आज खातोय त्याने 3 प्रकार भेटतात. ते थकवा लवकर येतोय. जेवायच्या आधी तुम्ही फटाफट काम करतात, जेवण केल्यावर तुम्हाला झोप येते. शक्ती आली का गेली? थोडं शांतपणे बसून विचार करा. कारण मी जर विस्तृत बोलायला लागलो तर 2 तास कमी पडतील. त्याच्यानंतर कमजोरी, थकवा, त्याच्यानंतर बिमारी येऊ राहिली. म्हणून घराघरामध्ये माणूस बिमार आहे. आणि तिसरं बुढापा, वृद्धत्व लवकर येऊ राहिले. म्हणून 100पर्यंत मी कुठल्या प्रकारचा आधार होणार नाही असं बोलणारा माणूस तुम्हाला दाखवायचा तर दाखवा. भेटत नाही. त्याचं कारण ते प्रत्येकाला माहिती आहे का माझी गाडी पंक्चर आहे. वातावरण बदललं तरी रोग, पाणी बदललं तरी बिस्लरी शिवाय पाणी चालत नाही. अरे आम्ही विहिरी तळ्यावरचे पाणी पिणार आहे. आज प्रत्येक हॉटेलमध्ये गेल्यावर पहिले बिस्लरी शोधू राहिलोय का? आम्हाला साधं पाणी पचत नाही. आतमध्ये आम्ही पंक्चर झालेलो आहे. म्हणून लोकांना सांगतो, देवाने सगळं फिल्टर, हिटर, गिटर बसवलेलं आहे. एक 10-15 दिवस फक्त त्याला वेळ द्या, मोकळा व्हा, घाण बाहेर काढा. हा जो वात आहे, हा जो गॅस आहे, हा कमी करायसाठी 15 दिवस द्यायचे. हे अन्न खातो याच्यातून 3 भाग बनतात. एक सूक्ष्म भागातून मन बनतं, मध्य भागातून मांस बनतं आणि स्थूल भागातून मळ कचरा बनतो. आज जे आपण खातो ना, इतकी निगेटिव्हिटी येते. एखादी चांगली गोष्ट करायची म्हटली तर 10 वेळा विचार करतो, मला होईल का, जमल का? कारण आपण जे खातो ना, जैसा खाय अन्न वैसा होय मन. गीतेतल्या 17व्या अध्यायात 7व्या श्लोकात समजा आयुष, सत्व, बल, आरोग्य. म्हणून मी सांगतो आता आपण सात्विक आहार करणार आहोत आणि ह्या आहाराने तुमच्या शरीरामधले असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा चमत्कार असणार आहे. डॉक्टर लोक विचारतात माझ्या पेशंटला का तुम्ही एवढ्या वर्षापासून गोळ्या खात होते, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा काय झाला? म्हणून सांगतो तेवढं करा. सकाळी उठल्यानंतरचा उपवास सोडताना पालक ज्यूस घ्या. त्यानंतर दिवसभर सीजनल फळं घ्या. हा पालक ज्यूस गाळून घ्या. ह्या पालक ज्यूसला गाळून घ्यायचं. स्वतः कुठल्या आतमध्ये जाऊ द्यायचा नाही. गेला तर बिघडत नाही, पण आपल्याला आतल्या शक्तीचं काम वाढवायचं नाही. जितकं लिक्विड जाईल तेवढा फायदा होईल. आणि एका जेवणाची ताकद एका ज्यूसनी तुम्ही 2-4 ग्लास प्या ना, कुठं कमी आपल्याला पालक, काही त्रास होणार नाही. त्यानंतर दिवसभर जेवढी भूक आहे तेवढं तुम्ही फळं खा. सीजनल, रिजनल, ओरिजिनल. ज्या सीझन मध्ये जी फळं येतात. अहो डायबिटीसच्या पेशंटला आम्ही द्राक्षाचा रस पाचतो, 5व्या दिवशी शुगर 120 वर आली, 550 शुगर असणारी. म्हणून सांगतो तुम्ही विश्वास ठेवा. ज्या गोष्टी बोलतोय त्या समजून उमजून घ्या. देवाने दिलेल्या कुठल्याही नैसर्गिक पदार्थामध्ये कुठलाही त्रास नाही. दिवसभर पाहिजे ती फळं खा. केळी खा, नाही तर अजून काय खायचे तुम्हाला, फळं खा. फळं खायला मनाई नाही. डोक्यात भ्रम काढा, केळीने वजन वाढतं, उसाच्या रसाने शुगर वाढते, सगळे भ्रम काढा. संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस घ्या. गाजर, बीट, टोमॅटो, काकडी सारखे व्हेजिटेबल. प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले, त्यांनी हाच आहार केला. तर या आहार शाक फलकंद, त्याच आहाराला मी तुम्हाला करायला लावून राहिलोय. 10-15 दिवस करू नाही शकत? थोडासा विचार करा. आणि रात्री तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा काय करायचं तर वेगवेगळ्या प्रकारचे सॅलड्स आहेत, ते तुम्ही बनवून खाऊ शकतात. पण एक 10 ते 15 दिवस काम चालू, रस्ता बंद, अजिबात शिजवलेल्या पदार्थाला हात लावू नका. घरामध्ये फरची पुसत असताना कोणी आत बाहेर केलं तर तुम्हाला सहन होणार नाही. सफाई करत असताना कोणी आत बाहेर केलं चालत नाही. मग आतल्या शक्तीला तुम्ही खाऊन डिस्टर्ब कसं काय करता? म्हणून 10 ते 15 दिवसासाठी बिलकुल शिजवलेल्या पदार्थाला हात लावायचा नाहीये.
आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं सांगतो, या गोष्टी ऐकायला भेटणार नाही, पण आज तुम्हाला मी या सांगतो, या नीट समजून घ्या. एक गोष्ट आहे ती म्हणजे ॲनिमा. हा आपल्याला करायचा आहे. कारण प्रत्येकाला वाटतं का माझ्या पोटाला साप असलं तर प्रॉब्लेम साप. हा डोक्यातला गैरसमज काढा. पोट साप आहे म्हणून तर तुम्ही 4 टाइम खाता. ते प्रॉब्लेम पोटात नाहीये. हेच मी मगाशी सांगत होतो का फांदीवर इलाज चालू आहे. प्रॉब्लेम आहे मुळामध्ये. आणि आपलं मूळ म्हणजे मोठा आतड मलाशय. कारण जे आपण खातो ते 4 तास पोटात असतं आणि पुढे 10 तास मलाशयात राहतं. आणि सगळ्या रोगांचं कारण म्हणजे मलाशयात असलेली घाण. आणि ही बिना ॲनिमा साफ होत नाही. कारण आपले ऋषीमुनी सुद्धा बस्ती करायचे म्हणून ते निरोगी राहायचे. आता ही बस्ती म्हणजे ॲनिमा कसा करायचा हा अर्ध्या मिनिटामध्ये नीट समजून घ्या. हा ॲनिमा इतका महत्वाचा आहे तर तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्ही किती उपास तापास करा आणि किती तुम्ही शरीराला जाळा, तुमच्या मुळातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. म्हणून हा ॲनिमा करताना हा कसा करायचा या नीट गोष्टी समजून घ्या. हा जो पॉट आहे हा 1.5 लिटरचा पॉट. हा घरामध्ये सगळ्यांना चालेल. ही मोठी नळी सगळ्यांना चालेल. कारण घरामध्ये टूथपेस्ट चालती पण पुढची नळी पुढे ब्रश नाही चालत. त्याप्रमाणे हा पॉट आहे. इथे ही नळी लावली आणि ही जी छोटी नळी आहे ही प्रत्येकाची अलग अलग. ही कोणाला द्यायची नाही, ही आपली स्वतःची. नीट ऐका. हा प्रकार असा आहे का तुम्हाला एका दिवसात मोकळा करून टाकेल. इतकं साफ वाटतं बघा. ज्या दिवशी पोट साफ होतं त्या दिवशी आपल्याला फ्रेश वाटतं, हलकं वाटतं, बरोबर की नाही. पण ज्या दिवशी पोट साफ नाही होत ना त्या दिवशी दिवसभर आपल्याला अस्वस्थ वाटतं. कारण आपल्याला माहिती आहे नको असलेली घाण आतमध्ये. ही घाण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत स्वस्त नाही वाटत. हा ॲनिमा तुम्हाला साफ करतो. हे आपल्याला फक्त 10 ते 12 दिवस 15 दिवस करायचे. सकाळ संध्याकाळ 2 टाइम. अनुभव करा. तुमच्या शरीरामधले प्रॉब्लेम कसे झटक्यात जातात तुम्ही पाहू नाही शकत. अशी घाण बाहेर यायला लागल तेव्हा तुम्हाला कळल हा कचरा माझ्या बॉडीत आहे. आता ही जी नळी आहे ही इथं कॉकला लावायची. बस इथं लावली. हा सेट तयार झाला. आणि याच्यात फक्त नळाचं पाणी भरा, बाकी काही टाकायचं नाही. याच्यात नळाचं पाणी भरा. याला होल दिलेलं आहे. नायलॉनची दोरी लावा आणि संडासमध्ये 3 ते 4 फूट वर अडकून द्या. नळाचं पाणी सोडून काही टाकायचं नाही. 10 वेळा ऐका. मी कुठल्याही औषधावर बोलणारा माणूस नाही. औषध इमर्जन्सीसाठी आहे, रोज नाही. याच्यात औषध टाकायचं नाही. नळाचं साधं पाणी किंवा विहिरीचंही चालेल. हा याच्यात नळाचं पाणी विहिरीचं पाणी टाका. वर डबा वर अडकवा. जसे आपण टॉयलेटला बसतो संडासला बसतो तसं बसा. कॉक चालू करा. कमोड असेल इंडियन असेल कोणताही संडास चालेल. ही जी नळी आहे याला तेल लावा नाही तर आवश्यकता नाही. एवढीच नळी 2.5 ते 3 इंच, फक्त एवढी नळी 2.5 ते 3 इंच पुढून संडासच्या जागेवर टाका. अर्ध्या मिनिटात अर्धा डबा पाणी आतमध्ये जाईल. तुम्हाला जोरात प्रेशर येईल. कॉक बंद करा. नळी बाहेर काढून घ्या. अर्ध्या सेकंदात गॅस ऍसिड आणि सगळा कचरा प्रेशर कुकरच्या शिट्टीच्या स्पीडने बाहेर फेकला जातो. पुन्हा नळी टाका. स्वच्छता करून. नळी खराब होत नाही. नळीचं काम फक्त पाणी आत पोहोचवणे. नीट समजून घ्या या सिस्टमला. ही नळी पुन्हा आत टाकायची. पुन्हा उरलेलं पाणी आत जाईल. पुन्हा नळी काढा. अर्ध्या सेकंदात पुन्हा गॅस ऍसिड सगळी घाण बाहेर येते. तुम्हाला सांगतो पाहू नाही शकणार. हा कचरा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत किती दवाखाने करा तुमच्या गोळ्या औषधं तुमचे आजार जाणार नाही. कारण मी मगाशी सांगितलं मुळातली घाण निघत नाही तोपर्यंत आजार सॉल्व्ह होणार नाही. याने तुमच्या मुळातली घाण निघणार. हा ॲनिमा करणं म्हणजे गाडी स्वच्छ धुणे आणि रसाहार ज्यूस पिणं, सलाड खाणं, फळं खाणं ही सगळी म्हणजे गाडीत पेट्रोल चांगलं टाकणे. हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही रिझल्ट मिळणार नाही. म्हणून हा ॲनिमा आपल्याला समजून घ्यायचा आहे. तुम्हाला भले मी फास्ट बोलतोय कारण वेळ कमी, तुम्ही एवढ्या वेळचे बसलेले मला तुम्हाला टाक कळवणं बरं नाही वाटत आहे. त्यामुळं तुम्हाला अतिरिक्त जी माहिती आहे ती माझ्या किरण वाटरे हे युट्यूब वरती जे आहे रसाळ डाएट कैसे करे चॅनल आहे. याच्यामध्ये माझे 1.5 ते 2 तासाचे लेक्चर्स आहे. त्याच्यामध्ये मी सगळं पारदर्शक समजवलेलं आहे. मी कुठलंही हातचं राखून ठेवलेलं नाही. कारण हे सगळं ज्ञान आहे हे आपल्या ऋषी संतांचं आणि मुनींचं आहे. श्रीरामचरित मानस मधले. त्यामुळे या गोष्टी ज्या आहे या सगळ्या मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. फक्त सांगायचं एकच आहे का आपल्याला या 15 दिवसासाठी किंवा 10 दिवसासाठी ही दिनचर्या फॉलो करायची आहे. आणि 15 दिवसानंतर काय तर मी सांगतो 3 गोष्टी आहे. एक रोगी, त्यागी, भोगी. रोगी म्हणजे 2 वेळचं शिजवलेलं खाणं. त्यागी म्हणजे 2 वेळ कच्चं खाणं. आणि भोगी म्हणजे 1 वेळ कच्चं आणि 1 वेळ शिजवलेलं. पण सकाळचा आहार कच्चा, रात्रीचा शिजवलेला. आता तुम्हाला जे आहे तुम्हाला वाटतं मला जमल का नाही जमल का, मग एक काम करा का ही जे 10 दिवस असतील किंवा 15 दिवस तुम्ही सफाई केली. तुम्हाला 3-4 महिने काय खायचं असेल खाऊन घ्या. डबा भरोसतर जे काही करायचे करा. 3-4 महिन्यात पुन्हा 10-15 दिवस स्वतःला द्या. लक्षात घ्या तुम्हाला ज्यावेळेस कळल का आता मला काहीतरी होऊ राहिलंय त्यावेळेस स्वतःला सफाईला वेळ द्या. पण ही सफाई तुम्ही जर वेळच्या वेळी करत असाल तर तुमचं भलं होईल, अन्यथा डॉक्टरचं भलं होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहे हा विषय खूप मोठा आहे आणि मला असं वाटतं का जास्त वेळ घेणं हे मला योग्य नाही वाटत. अन्यथा हा विषय अजून डीप मध्ये कधी जरी योग आला तर मला कमीत कमी 1.5 तास वेळ द्या. याच्यामध्ये मी संपूर्ण विस्तृत करून सांगाल का प्रत्येक गोष्ट का करायची याच्या मागे एक सायन्स आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सकाळचा आहार कच्चा, रात्रीचा शिजवलेला तो का करायचा. या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठी कारण आहे ती मी नंतर सांगेल ज्यावेळेस मला वेळ भेटेल. तर आता मी एवढंच सांगतो आणि एवढ्यात या 4 गोष्टी ज्या आहेत जेवढ्या मला शॉर्टमध्ये समजावता आल्या तेवढ्या मी सांगतो. आणि
आपल्या भारतीय संस्कृतीला वंदन करतो, कारण या भारतीय संस्कृती एक अशी आहे की तिने ना जात ना धर्म ना भेद पाहिलाय, अखिल मानवाच्या कल्याणाचा विचार केलाय, म्हणून तिला नमस्कार करतो आणि एवढंच सांगतो, सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःखम आपण्यात. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो, मला बोलण्याची संधी दिली. पुन्हा कधी जर मला सेवा करण्याचा मौका दिला तर मी नक्कीच हाजीर होईल. धन्यवाद किरणजी वाटोळे साहेब. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय सुंदर त्यांनी माहिती दिलेली आहे. आपण त्यांना वेळ 15 मिनिटाकरताच दिला होता, पण अर्धा तास कधी झाला आपल्यालाही कळालं नाही. आणि अतिशय घरगुती उपाय त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आणि सर्वांना करण्याजोगता असा उपाय त्यांनी सांगितलेला आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं ऋणनिर्देश व्यक्त करतो. त्यांचा सन्मान आपले माननीय श्री आयोजक जे आहेत यशवंत दादा चौधरी आणि मामा म्हणजे त्यांचे मामा किसन दादा चौधरी यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे अशी त्यांना विनंती करतो. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. त्याचप्रमाणे आज ज्यांचं संकीर्तन झालं ते हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज कोटकर यांचाही सन्मान आपलं जे जय मल्हार वाडा आहे त्यांच्या वतीने होणार आहे. त्याचप्रमाणे या जय मल्हार वाड्याच्या वतीने माननीय श्री किरणजी वाटोळे साहेब यांचाही सन्मान होत आहे. मार्गांचा करा श्रीफळ घ्या. हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज कोटकर यांचा सन्मान जय मल्हार वाड्याच्या वतीने होत आहे. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय मल्हार वाड्यातील जे जे जोडीनं आलेले आहेत त्यांनी सर्वांनी आरती करता पुढे या, उभी राहा. सर्वांनी आरती करता उभे राहायचं आहे. आणि दररोजच्या प्रमाणे आजही सूचना अशी आहे की महिलांनी पहिल्या पंक्तीला बसायचंय, महिलांनी लहान मुलांनी. काल उलट करू मला वाटतं का जरा